ठरलं तर मग या मालिकेचा 17 ऑक्टोबरच्या एका थरारक भागामध्ये आणि मालिकेला ट्विस्ट देणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. इकडे आता सगळेच जण नवरात्रीची पूजेचा घट बसवत असतात. त्यावेळेला सायलीने घट बसवल्यावरती पूर्णाजी सांगत असते, तन्वी बेटा तुला माहिती आहे ना की हे असं का बरं धान्यांचं पेरण करतात ते. याच्यावरती प्रिया आता बाजू सावरत म्हणते, हो हो म्हणजे तसं मला माहिती आहे, पण पूर्णाजी मला तुझ्या हातून ऐकायला आवडेल. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, जसं जसं आपण धान्य हे पेरतो ना आणि ते धान्य जसं उगवतं ना तसं घरामध्ये सुद्धा सुबत्ता येते आणि त्यासाठी आपण ना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे असं छानपैकी धान्य पेरतो. याच्यावरती मग अस्मिता म्हणते, मग हे 9 दिवसांनी धान्य येतं का. पूर्णाजी म्हणते, हो कारण 9 दिवसात हे धान्य अगदी छानपैकी फुलायला लागतं आणि सुंदरपैकी डवरतं. 9 दिवसामध्ये हे धान्य तयार होतं आणि घरामध्ये सुबत्तेचं हे प्रतीक असतं. असं म्हणत पूर्णाजी नवरात्रीचं धान्य पेरण्याचं घट बसवण्याचं महत्त्व इकडे प्रिया आणि अस्मिता या दोघींना सांगत असते. सायलीसुद्धा मनोभावे हे सगळं ऐकत असते. त्यावेळेला आता घटाचं पूजन झाल्यावरती आरतीची वेळ असते. प्रताप म्हणतो, चला रे अश्विन अर्जुन चला आरतीसाठी चला लवकर पटापट सगळ्यांनी खाली आरतीला या. असं म्हणत आता सगळेजण देवी आईची आरती सुरू करतात. अश्विन अर्जुन सगळेच जण येतात आणि मग आरती होते. आरती झाल्यावरती आता सगळेजण पूजा करत असतात आणि सुंदरपैकी इकडे आता सगळ्यांची आरती चालू असताना देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो असं म्हणत जोगतीण येते. आता पूर्णाजी आणि कल्पना जोगतिणीचं स्वागत करतात आणि कल्पना म्हणते, अस्मिता जा त्यांना घेऊन या आतमध्ये. मग आता अस्मिता जोगतिणीला आतमध्ये घेऊन येते. सायलीसाठी जोगतिणीचा हा प्रकार नवीन असतो, कारण सायली या घरामध्ये पहिल्याच वर्षी नवरात्री सादर करत असते. त्यामुळे तिला या जोगतिणीबद्दल काहीच माहीत नसतं. पण ही जोगतिण सुभेदार परिवाराच्या पारंपरिक दरवर्षी नवरात्रीला जोगवा घेण्यासाठी येत असते. जोगतिण आत येते. देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उदो असं म्हणत जोगतिण आता देवी आईचा हे खाली ठेवते. आता तिला जोगवा देण्यासाठी कल्पना सगळं सामान आणते आणि ती सायलीला म्हणते, सायली ये बाळा तू यावर्षी जोगवा दे. असं म्हणत ती आता सायलीला जोगवा देण्यासाठी सांगते. सायली हसतमुखाने जोगवा देण्यासाठी पुढे येते. मग आता कल्पनाच्या हातातून जोगवा घेऊन सायली तो देण्यासाठी पुढे जाते. इकडे आता प्रियाचा नुसता जळफळाट होतो. प्रिया विचार करते, या घरामध्ये साधा आशीर्वाद सुद्धा मला हिच्या आधी मिळत नाही. दरवेळेला हीच पुढे पुढे हीच पुढे पुढे असा विचार करत प्रिया स्वतःवरती चिडचिड करत असताना सायली मात्र देवी आईच्या समोर येऊन उभी राहते. तिचा जोगवा देते आणि जोगतिण आता तिच्याकडे प्रेमभऱ्या नजरेने पाहतच बसते. प्रिया जळून जळून खाक झालेली असते. इकडे सायलीने जोगतिणीला आता जोगवा दिलेला असतो. त्यावेळेला इकडे कल्पना सांगते, माय ही माझी मोठी सून आणि हा माझा मोठा मुलगा अर्जुन. कल्पनाने सायलीचं नाव सांगितलेलं नसतं, पण पुढे मालिकेमध्ये सायलीच्या नावावरून खूप मोठा जोगतिण एक चमत्कार करणार असते. पुढे आता अर्जुन येतो आणि कल्पना सांगते, जा बडा पाया पडा दोघांनी मिळून. मग दोघे जण जोगतिणीच्या समोर येतात. अर्जुन हातानेच नमस्कार करतो. सायली त्याला खूण करते आणि पाया पडायला लावते. मग दोघं जण जोगतिणीच्या छानपैकी पाया पडतात. जोगतिण त्यांना आशीर्वाद देते. प्रिया विचार करते, दर वेळेला या घरामध्ये माझा अपमान केला जातो. आता पाया पडून झाल्यावरती सायली अर्जुन एका बाजूला येऊन उभे राहतात, जेणेकरून इतर कुणाला पाया पडायचं असेल तर ते पाया पडतील. तितक्यात जोगतिण त्यांना म्हणते, थांबा इकडे या. असं म्हणत ती पुन्हा एकदा रुबाबदार आवाजामध्ये अर्जुन आणि सायली या दोघांना आपल्याजवळ बोलवते. ते दोघं जण थोडेसे गडबडतात आणि मग जोगतिण म्हणते, का नाटक का करताय तुम्ही. याच्यावरती प्रिया म्हणते, नाटक कसलं नाटक. यावरती जोगतिण सांगते, लग्नाचं नाटक. हे दोघं जण सगळ्यांच्या समोर लग्नाचं नवरा बायको असल्याचं नाटक करतायत. आता मात्र अर्जुन सायली समोर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सगळं चित्र सरकन डोळ्यानिशी जातं. आणि आता इकडे पूर्णाजी म्हणते, अगं नाही ग, त्यांचं लग्न आमच्या डोळ्यादेखत झालं नसलं ना तरी त्यांचं लग्न देवाच्या देव्हारात झालेलं आहे. 4 साक्षीदारांच्या मदतीने कोर्टात पण झालेलं आहे. रजिस्टर आहे हे मॅरेज. तू असं का बरं बोलते आहेस. असं म्हणत आता पूर्णाजी खुलासा करते. कल्पना म्हणते, हो ग तुझा काहीतरी गैरसमज होतोय. यावरती जोगतिण म्हणते, जर यातला एक सबूत जरी खोटा असेल ना तर देवी आईचा प्रकोप होईल प्रकोप. आणि हेच दोघं काय तर तुम्ही सगळेच नाटक करताय.
आता मात्र कल्पना पूर्णाची हदरते. काय नाटक, कसलं नाटक, कोण नाटक करते? सगळ्यांच्या मनामध्ये एक ना 100 प्रश्न असे डोळ्यासमोरून तरळून जातात. जोगतीण म्हणते सगळे नाटक करताय आणि ती पूर्णाजीच्या समोर येते आणि म्हणते तू जवळची माणसं दुरावलेली असताना आनंदी असण्याचं नाटक करतेस. तू असं म्हणत कल्पनाला म्हणते तू तुझ्या मांडीवरती नातवंडाची आस असल्याचं नाटक करत आहेस, म्हणजे आस आहे हे दाबण्याचं नाटक करतेस. असं म्हणत ती आता अश्विनच्या समोर येते. अश्विनला म्हणते तुला न आयुष्यामध्ये प्रेम मिळवायचं आहे ते दाबण्याचं तू नाटक करतोयस. प्रतापला म्हणते डोक्यावरती कामाचं खूप ओझं आहे तरी आनंदी राहण्याचं तू नाटक करतो आहेस. हे जग म्हणजे एक नाटकच आहे. आपण सगळे कटपुतळी आहोत, कटपुतळी. या देवाच्या हातातले सगळेजण आपल्या रंगमंचावरती आपलं नाटक अचूकपणे निभावतायत. असं म्हणताच अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येतं. चला म्हणजे ही सगळ्यांनाच नाटक म्हणते, म्हणजे आपलं नाटक पण त्याच्यात खपून जाणार. आणि तो सायलीकडे बघतो आणि अजिबात घाबरू नका असं म्हणतो. आता इकडे प्रियाकडे पाहत जोगतीण म्हणते विष पेरण्याचं नाटक, विष कालवण्याचं नाटक. आता मात्र प्रिया म्हणते कसलं विष? अस्मिता म्हणते अगं नाही, ती बोलायची पद्धत असते, तू नको हा लक्ष देऊस. असं म्हणत अस्मिता प्रियाला शांत करते. जोगतीण रागात डोळे मोठे करून प्रियाकडे पाहत असते. पूर्णाजीला कळत नाही की ही तन्वीकडे इतक्या रागाने का पाहत असते. आता मात्र इकडे जोगतिणीला कल्पना म्हणते खरंच ग मी खूप घाबरले, मला वाटलं तू काय बोलते आहेस, आम्हाला माहिती ना दोघांचं लग्न झालंय ते. असं म्हणत कल्पना हायसं बोलते. तोपर्यंत अस्मिता म्हणते काय ग तुला ती विष बोलली आणि ह्या सायली बेलीला सोडून दिलं सगळं तिने. अगं बघ ना, म्हणजे मला वाटलं की आता हे दोघं खरे नवरा बायको नाहीत बोलत, तिने लग्नाचा बॉम्बच फोडला, पण बघ तरी त्या दोघांना सोडून दिलं आणि आता मात्र इकडे त्यांचं कौतुक करते. कल्पना म्हणते खरंच ग मी खूप घाबरले होते. त्यावेळेला जोगतीण आता अर्जुन आणि सायलीच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते या दोघांचा जोडा लाखात एक जोडा आहे. हा जोडा देवाने बनवलेला आहे. 7 जन्माच्या या गाठी आहेत आणि या गाठी कधीच तुटणार नाहीत. असं म्हणत ती दोघांकडे बघत आता प्रेमाने आशीर्वाद देते आणि तेवढीच ती रागात प्रियाकडे पाहते आणि म्हणते या दोघांचा जोडा तोडण्याचा कुणी प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्याला हाय लागेल. या दोघांचा जोडा कुणीही तोडू शकत नाही आणि कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफी पण मिळणार नाही. असं म्हणत ती आता रागात प्रियाकडे पाहत असते. पूर्णाजीला कळत नाही ही आल्यापासून प्रियाकडे इतकी रागात का बघते. कल्पनाला सुद्धा कळत नाही आणि जोडा तोडण्यासाठी ही प्रियाकडे का बघते हे सगळ्यांना गूढ लागतं. पण जोगतिणीला तिच्या सगळ्या शक्तीने समजलेलं असतं की प्रिया ही अर्जुनवरती प्रेम करून अर्जुन आणि सायली यांचा जोडा तोडण्यासाठी निघालेली आहे. जोगतिणीची ही भविष्यवाणी पाहून सगळे हदरतात. त्यावेळेला जोगतीण प्रतापकडे बघत म्हणते तुझ्या आयुष्यात खूप संकट येणार आहेत, पण या संकटांना तू खंबीरपणे साथ देणार आहेस कारण तुझी फॅमिली तुझ्या बाजूने असणार आहे. मग ती कल्पनाकडे बघते आणि म्हणते तू ना खूप प्रेमळ आहेस ग माय, तुझ्या ना मनामध्ये सच्चाई आहे. तुझ्यासारखी माणसं ना 1,00,000त 1 असतात. कधीही कुणाबद्दल वाईट नाही चिंतणार, सगळ्यांचं आवडीने सगळं करणार. खरंच तू मनाने खूप निर्मळ आहेस. त्यामुळे तुझ्यानं सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुझा संसार आता फळाफुळाला येणार आहे. तू काळजी करू नकोस, तुझ्या मनातल्या एकूण एक इच्छा पूर्ण करणार आहे आणि पुढल्या एका वर्षामध्ये तुझ्या मांडीवरती नातवंड खेळणार आहे. इतकी मोठी भविष्यवाणी करताच इकडे आता अस्मिता प्रिया हदरतात. त्या दोघीच जणी नाही तर अर्जुन आणि सायली पण हदरते. अश्विन कल्पना या दोघांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अगदी तुषार उडायला लागतात. जोगतिणीने केलेली मोठी भविष्यवाणी पाहताच सगळेच जण हदरतात. जोगतिणी सांगते ही माझी भविष्यवाणी, वर्षाच्या आत या घरात नातवंड खेळणार. अस्मिता विचार करते नक्की काय. मगाशी म्हणते नवरा बायकोचं नाटक, आत्ता म्हणते लाखात एक जोडी, आत्ता म्हणते नातवंड खेळणार. काय चाललंय काहीच कळत नाही. इकडे अर्जुन सायली एकमेकाकडे पाहत हे असं होणार आहे आपलं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. कल्पनाला इतका आनंद झालेला असतो आणि ती जोगतिणीचे सारखे आशीर्वादच घेत असते. जोगतिणीने केलेली मोठी भविष्यवाणी पाहता सगळेच जण आता गप्प बसतात. त्यावरती कल्पना म्हणते अस्मिता अगं जा
तू पण पाया पड की. मग अस्मिता भानावर आल्यासारखी जोगतिणीच्या पाया पडते. अश्विनला पाया पडायला सांगितलं जातं. अश्विन पाया पडायला आल्यावरती जोगतिण म्हणते, हे बघ बोळा, यावर्षी तुझ्यानं लग्नाचे योग आहेत, पण लग्नासाठी घाई गडबड करू नकोस. योग्य तो निर्णय घे, नाहीतर पछतावशील, असं म्हणत जोगतिण अश्विनला आता खूप मोठा एक इशारा देते. पूर्णाजी म्हणते, हो ग, म्हणजे यंदा आम्ही त्याच्या लग्नाचं पाहतोय. प्रताप म्हणतो, हो, यंदा त्याचं लवकरात लवकर लग्न करायचा आमचा मनसुबा आहे. पूर्णाजी म्हणते, हो, यंदा आमच्या घरामध्ये नाचून येणार. आता पूर्णाजीला टोमणा मारत अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, या घरामध्ये ऑलरेडी मोठी नाचून आलेली आहे तुझी, असं म्हणत अर्जुनने टोमणा मारायला चुकलेला नसतो. पूर्णाजी मात्र गप्पच बसून राहते. अर्जुनचा हा मारलेला टोमणा ॲक्च्युली कुणालाच आवडला नसतो, पण गप्प बसेल तर तो अर्जुन कुठचा, आणि सायलीबद्दल एक उणा शब्द ऐकून घेईल तर तो नवरा कसला. मग अर्जुनने सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलेलं असतं. सायली मात्र पाहतच बसते. तिची अवस्था खूप बिकट असते. अर्जुनचं बोलणं थांबवू शकत नाही, घरच्यांचा राग थांबवू शकत नाही. इकडे आता निघता जोगतिणीचा आशीर्वाद घ्यायला ज्या वेळेला सायली येते ना, तेव्हा आत्तापर्यंत सायलीचं नाव जोगतिणीला कुणीही सांगितलेलं नसतं, हिचं नाव सायली आहे म्हणून. पण निघता आशीर्वाद देताना जोगतिण खूप मोठी भविष्यवाणी करते आणि म्हणते, सायली, तू न खूप पवित्र मुलगी आहेस. तुझ्यानं खूप सारे तुझ्या अग्निदिव्य आलेत तुझ्या आयुष्यात, पण प्रत्येक अग्निदिव्याचा तू अगदी बेमालूमपणे सामना केलेला आहेस आणि यापुढे पण करशील. तुझ्या वाटेमध्ये खूप सारे काटे येतील, पण प्रत्येकाला तुडवत तू प्रत्येक ठिकाणी जिंकणार आहेस. सायली, तुझ्या मनातल्या एकूण एक इच्छा पूर्ण होणार आहेत बाळा. तू फक्त जिंकण्यासाठीच आलेली आहेस आणि तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आता सायलीला आशा वाटायला लागते, कारण तिच्या मनातली महत्त्वपूर्ण एकमेव इच्छा असते, ती म्हणजे मधुभाऊ सुटण्याची. सायली म्हणते, माझे मधुभाऊ सुटतील ना, असं म्हणत सायली बिचारी निरागसपणे जोगतिणीकडे मधुभाऊंच्या सुटण्याची अपेक्षा करत असते. सायलीचा निरागसपणा आता जोगतिणीला भावलेला असतो. जोगतिणीने सायलीला खूप मोठा आशीर्वाद दिलेला असतो. अर्जुन सायलीबद्दल खूप मोठी भविष्यवाणी केलेली असते की वर्षाच्या आत पाळणा खेळणार. त्यामुळे इथूनच मालिका एका वेगळ्याच टर्निंग पॉइंटला लागलेली आहे. मालिकेचा हा एपिसोड इथून टर्निंग पॉइंट ठरलेला आहे. इथून सायली अर्जुन खऱ्याने नव्या संसाराची सुरुवात करत आता कल्पनाला वर्षाच्या आत नातवंड कसं देणार, हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे.